मेट्रो 3च्या बाबतीमध्ये आपला जो विषय, आपला मेट्रो 3च्या बाबतीमध्ये जो विषय चाललेला होता, खरं म्हणजे ते काम तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी आचार्य चौकाजवळ जे रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी जो आपण भिंत पडली, म्हणजे तिथे जी तात्पुरत्या स्वरूपाची भिंत बांधली जात होती ती पडलेली, ती पण अजून पूर्ण झाली असली. तिथे काही आगमन आणि जाण्याचा रस्ता तो त्या ठिकाणी नाहीये. ती भिंत तात्पुरती बांधली जात होती आणि पूर्ण जे काम आहे ते 3 महिन्यापर्यंत पूर्ण होणार होतं. अजूनपर्यंत ते काम अजून अपूर्ण अवस्थेमध्येच आहे. त्यामुळे पाणी शिरलं, येण्याजाण्याच्या रस्त्यावरून शिरलं असं अजिबात नाही. पाण्याचं प्रेशर वाढल्यामुळे ती तात्पुरती स्वरूपाची भिंत होती, त्याच्यावर प्रेशर आलं आणि ती भिंत कोसळल्यामुळे ते पाणी त्या मार्गाने आत गेलेलं आहे. कुठल्या येण्याजाण्याचा मार्ग नव्हता. 3 महिन्यामध्ये ते काम पूर्ण होणार आहे. तात्पुरती जी भिंत होती ती 10 जूनपर्यंत आता पावसाळा मान्सून लागायच्या आता आपण पूर्ण करू असं नियोजन तिथलं होतं. पण ती अचानक प्रेशरमुळे, पाण्याच्या अतिवृष्टी झाल्यामुळे ती कोसळलेली आहे आणि म्हणून ही परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवलेली आहे. ते होऊन जाईल दुरुस्त. आणि त्याबरोबर आता JVLR ते वरळी ही सेवा तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे. ही मेट्रोची सेवा तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे आणि वरळी ते आचार्य चौक इथपर्यंत रेल्वे स्टेशन आहे तोपर्यंत ती सेवा आता सध्या सुरू आहे. नाही, आम्ही सगळ्या जिथे जिथे संभाव्य स्थानं आहेत की त्या ठिकाणी लँडस्लायडिंग होऊ शकतं असे सगळे आमच्या टार्गेटच्या ठिकाणी आहेत. आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे यावेळेला आम्ही खूप अधिक खबरदारी त्या ठिकाणी घेतलेली आहे. सगळे यंत्रणा अलर्ट आहेत. जिल्हाधिकाऱ्यांशी आम्ही बोलतोय, तिथल्या अधिकाऱ्यांशी आम्ही बोलतोय. त्यामुळे मला वाटतं यावेळेला तशी परिस्थिती काही येणार नाही. तशी खबरदारी आम्ही घेतलेली आहे. अरे बाबा, काम पूर्ण म्हणजे रेल्वेचं तर काम, मेट्रोचं काम, रेल्वे का काम पूरा हुआ है. दीवार का काम 10 जून तक अगर पूरा होता था, 10 तारखेपर्यंत पूर्ण झालं असतं तरी परिस्थिती आली नसती. काम पूर्ण व्हायला आणि जर सुरू नाही केलं तर म्हणतात सुरू का नाही केलं, उद्घाटनासाठी थांबले. असं दोन्ही बाजूला. ते वरळी इथपर्यंत रेल्वे बंद केलेली आहे, सध्या तात्पुरती बंद केलेली आहे. वरळी ते आचार्य ते चौक इथपर्यंत रेल्वे सेवा सुरू आहे.